कोल्हापूर नंतर नांदेड जिल्ह्यात देखील नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे। नांदेड जिल्ह्यातील बागायती शेती असलेल्या अर्धापूर आणि हदगाव तालुक्यातील शेती या महामार्गामध्ये जात असल्याने शेतकरी आक्रमक झालेत। नागपूर रत्नागिरी आणि नागपूर तुळजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। अनेक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत, जीव गेला तरी 1 इंच जमीन देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। तर खासदार अशोक चव्हाणांनी देखील या शेतकऱ्यांचं समर्थन करत मी पण या मताशी सहमत असल्याचं चव्हाण म्हणाले। शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे। त्याच पण नांदेडमध्ये थांबलं पाहिजे, विनाकारण लोकांच्या शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये। लोकांचा विरोध आहे त्याला आणि मी या मताशी सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे, त्यामुळे थांबलं पाहिजे असं माझं मत आहे।